आपली नर्सरी कोल्हापूरला 35 एकरात नर्सरी आहे. हे आपल्याकडे टिशूचे सागवानचे रोप आहेत. आता हे टिशू कल्चर असल्यामुळं या सागवानला जर आपण बघितलं तर पहिलं रोपं आल्यानंतर एक 4 दिवस आपल्याला 4 ते 5 दिवस आपलं वातावरण शेड झालं पाहिजे. रोप त्यासाठी झाडाखाली रोप ठेवायचं, घरामध्ये किंवा पत्र्याखाली रोप ठेवायचं नाही. झाडाखाली ठेवल्यानंतर ह्या वातावरणात ज्यावेळी ते रोप पाणी चरबट होईल 4 ते 5 दिवसानंतर त्यावेळी आपल्याला लागवडीस ते योग्य होतं. रोप लावतेवेळी काय करायचं, आपल्याला 1 बाय 1चा खड्डा, त्यामध्ये शेणखत किंवा गांडूळ खत, निंबोळी पेंट 50 ग्रॅम, थिमेटिक 50 ग्रॅम हे लावताना त्या खड्ड्यामध्ये माती मिक्स करायचं आहे. आणि रोप लावतेवेळी या रोपाला आपण पूर्णपणे असं फॉलावर येणं घासायचं आहे, जेणेकरून हे डोळे जे आहेत हे डोळे मोडल्यानंतर त्याची ग्रोथ जी आहे ती सरळ एकदम फास्ट होते. टिशूवरचं रोप असल्यामुळं हे फास्ट वाढा बघते. त्यासाठी आपल्याला रोप लावायच्या आधी त्याला पूर्ण आपण जशी पेन्सिल अशा प्रकारे त्याला चोळल्यानंतर हे डोळे मोडले जातात आणि त्यानंतर आपण हे रोप लावण्यास योग्य आहे. रोप लावतेवेळी पिशवी पूर्णपणे अशी दाबायची आहे आणि त्यानंतर पिशवीला साईडला जोड आहेत, सहज पिशवी पडते. त्यानंतर आपल्याला कमीत कमी हे रोप जमिनीपासून पिशवी सोडून एक अर्धा फुटापर्यंत हे जमिनीमध्ये मातीमध्ये गाडले गेलं पाहिजे, त्यावेळी ते सरळ उंच वाढतं. रोप लावतेवेळी थांबेट वापरणे गरजेचं आहे आणि रोप लावल्यानंतर ह्युमिक ॲसिड आणि 12-1-0 हिची आळवणी करणं. साधारण ह्युमिक ॲसिड 1 लिटर पाण्याला 3 ग्रॅम आणि 12-1-0 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम हे एकत्र करून 100 लिटर पाणी करून त्याला आळवणी म्हणजे रोपाच्या बाजूला ओतणे, त्याला आळवणी म्हणतात. भवितव्य त्याला ज्यावेळी पाण्यावरती कीड वाटली त्यावेळी क्लोरो 50% म्हणून औषध आहे, ते पंपाला 30 मिली घेणे आहे आणि त्यामध्ये थोडा एक काळ्यापट्टी टोपण युरिया टाकणे. प्रत्येक वेळी फवारणीला घेतल्यानंतर आपल्याला रोपाची वाढ चांगली होते. फक्त फवारणीचा पंप आपला तणनाशकचा नसावा.